नमस्कार। आज आपण बनवलेले आहे गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवलेली आहे नैवेद्यासाठी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चला तर मग आपण सुरुवात करूया। पनीरची भाजी बनवतोय। अगोदर पनीर घेतलेलं आहे पाव किलो, 2 कांदे कापलेले आहेत, टोमॅटो 2, तेजपत्ता 2 घेतलेले आहेत, 7-8 मिरी, 7-8 लवंगा आणि दालचिनीचे 3-4 तुकडे। ते आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची। तेलामध्ये आता मसाले टाकलेले आहेत। त्यामध्ये आपण 1 चमचाभर जिरं टाकणार आहोत। जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण आता कांदा घालायचा आहे। आपण भाजीसाठी पेस्ट बनवतोय। स्टेप बाय स्टेप व्हिडिओ सर्व पाहून घ्या। व्यवस्थित माहिती सहित सांगितलेलं आहे, टिप्स वगैरे पण आहेत। आलं लसूण घातलेलं आहे, टोमॅटो, बीट, पण मसाला पनीरची भाजी बनवतोय। काजू घातलेले आहेत 7-8। ते पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला। पाहू शकता किती छान कलर आलाय। पेस्ट काढून घ्यायची आता आपल्याला थंड होण्यासाठी। अशा प्रकारे जर पेस्ट बनवली तर आपल्याला खूप साऱ्या भाज्या बनवता येतात। अशा पद्धतीने पेस्ट बनवायची। तर थंड होईपर्यंत पनीर आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत। कढई तापायला ठेवलेली आहे। पनीर कापून घेतलेलं आहे, ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। व्यवस्थित फ्राय झालेला आहे। जास्त फ्राय नाही करायचं, नाहीतर कडक बनते। काढून घ्यायचे आता। काढून घेतलेला आहे आता आपण पेस्ट बनवून घेऊया। अशा प्रकारे आता पेस्ट काढून घ्यायची आपल्याला मिक्सरच्या जारमधून। पेस्ट तयार आहे आता। आता एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालून आपल्याला पेस्ट परतून घ्यायची। कढीपत्ता घातलाय, त्यामध्ये आपल्याला आता पेस्ट टाकायची। पाहू शकता किती छान कलर आलेला आहे। अशा प्रकारे पेस्ट बनवून आपण खूप साऱ्या भाज्या बनवू शकतो। खूप छान टेस्ट येते भाजीला। कसुरी मेथी घातलेली आहे।
पेस्ट परतलेली आहे व्यवस्थित। कढई सोडायला लागली की समजायचं आपली पेस्ट तयार आहे। 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये आपल्याला आता पनीर घालायचे। तयार आहे ग्रेव्ही आपली आता व्यवस्थित। मस्त तर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचे। मस्त मिक्स झालेला आहे आता। पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे, खूप छान। तयार आहे आपली आता ही पनीरची भाजी। कोथिंबीर घालायची थोडी। सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे। पाहू शकता किती छान कलर आलाय, सुवास पण मस्त येतोय। तयार आहे आपला पनीर मसाला। मस्त खूप छान झालेली आहे पनीरची भाजी। आता आपण बासुंदी बनवायला घेऊया। 1 लिटर दूध ठेवायचे आपल्याला। फुल क्रीम म्हशीचं दूध असते ते घ्यायचे आपल्याला बासुंदी बनवण्यासाठी। त्यामध्ये 10-12 केशरच्या काड्या घातलेल्या आहेत। केशरमुळे टेस्ट पण छान येते आणि कलर पण मस्त येतो। त्याला सारखं हलवत राहायचं आपल्याला। पाहू शकता किती छान कलर आलेला आहे केशरमुळे। आता आपल्याला ड्राय फ्रूट्स घालायचे। दूध आटून झालेलं आहे बऱ्यापैकी। आपल्याला हवी तेवढी साखर घाला। मी एक छोटी वाटी अंदाजे 4 चमचे साखर घातलेली आहे। आपल्या आवडीनुसार साखर वापरू शकता तुम्ही। पाहू शकता किती मस्त बनलेली आहे। दाणेदार रबडी सारखी झालेली आहे बासुंदी आपली। तयार आहे आपली आता बासुंदी। मस्त पाहू शकता टेक्स्चर किती छान आलेला आहे। मस्त काढून घ्यायची। तयार आहे आपली आता सर्व करण्यासाठी बासुंदी। काय जबरदस्त दिसते, पाहू शकता। खूप छान तयार आहे आपली ही बासुंदी। आता आपण पुलाव बनवतोय, व्हेजिटेबल पुलाव। तर अर्धा किलो बासमती राईस मी भिजत ठेवलेला आहे अर्धा तास। त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने, नंतर परत भिजत ठेवायचा आहे। मी हा घेतलेला आहे 100 ग्रॅम बटाटा, 4-5 हिरवी मिरची, 100 ग्रॅम गाजर, 100 ग्रॅम फ्लावर, 100 ग्रॅम मटार, आलं लसूण पेस्ट आणि कांदा एक, 7-8 लवंग, 7-8 मिरी, 3-4 दालचिनी, 1 वेलची घेतलेली आहे, मसाला वेलची, 1 चक्रफूल घेतलेला आहे आणि 3 तेजपत्ता आणि 2 हिरवी विलायची।
आता आपल्याला कुकरमध्येच बनवणार आहोत आपण. तेल घातलेलं आहे कुकर तापल्यानंतर. त्यामध्ये जिरे घालायचे 1 चमचा आणि 5-6 काजू घातलेले आहेत आणि हे आपण घेतलेले मसाले पण व्यवस्थित परतून घ्यायचेत आपल्याला. त्यामध्ये मिरची घालायची. मिरचीचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आणि कांदा घालायचा आहे. बटाटा, सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत मी. गाजर, फ्लावर, मटार सर्व भाज्या घालायच्या आहेत आपल्याला आणि परतून घ्यायच्यात. मटार घालायचं आहे. कुकरमध्ये एकदम झटपट होतं 2 शिट्ट्यामध्ये. मस्त भाज्या सर्व व्यवस्थित परतल्या आहेत. तर पाणी घालायचं. जेवढा तांदूळ आहे त्याच्या 1.5 पट पाणी घालायचं आहे आपल्याला. लक्षात ठेवायचे दरवेळेला जेवढा तांदूळ आहे त्याच्या 1.5 पट आपल्याला पाणी घालायचं आहे. आता चवीपुरतं मीठ घातले आणि ओल्या नारळाचा चव घातलाय थोडा 3-4 चमचे. खूप छान टेस्ट येते त्यामुळे. आता उकळी येऊ दिली आहे मी अगोदर आणि त्यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचे. 2च शिट्टे घ्यायच्यात आपल्याला. पाहू शकता 2 शिट्ट्यामध्ये आपला पुलाव तयार आहे. किती मस्त झालाय, जबरदस्त दिसतोय. सर्व करण्यासाठी पुलाव तयार आहे आपला आता. खूप छान. पाहू शकता कसा मस्त सुट्टा झालाय कुकरमध्ये सुद्धा. आता आपल्याला पुऱ्या बनवून घेतोय. तर 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण 1 कप हे घालायचे रवा आणि चवीपुरतं मीठ चपातीपेक्षा थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे पुरी छान लागते. रव्यामुळे पुरी जास्त तेल घेत नाही, त्यामुळे शक्यतो पुरी बनवताना गव्हाच्या पिठामध्ये रवा वापरायचा. आता घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला. मळून झालेलं आहे आपलं आता पुऱ्यासाठीचं पीठ. त्याच्यामध्ये रवा आहे त्यामुळे आपल्याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचे. म्हणजे रवा भिजला जातो व्यवस्थित. आता आपण बनवतोय मिनी बटाटा वडा. तर त्यासाठी आपण बटाट्याची चटणी करून घेतोय. तर त्यासाठी मी 2 बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत. हा हिरवी मिरचीचा ठेचा, 3-4 मिरची, लसूण आणि जिरे त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. मोहरी, मिरची, लसूण आणि जिरं. त्यामध्ये आपल्याला आता बटाटा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. बाप्पा आवाज कमी करा. मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. त्यामध्ये कोथिंबीर घालायची.
आलं लसूण पेस्ट राहिली होती तर ती टाकतो आपण आता. तेल टाकले, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट मिक्स करून घ्यायची, परतून घ्यायची व्यवस्थित आपल्याला. परतलेली आहे, आता मिक्स करून घ्यायचे. हे तयार आहे आपली आता बटाट्याची चटणी बटाटवड्यासाठी. काय जबरदस्त दिसते, खूप छान तयार आहे आपले आता. तर आपल्याला ह्याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे. मस्त अशा प्रकारे सर्व वडे बनवून घ्यायचे. आपण आता पीठ मळूया. 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि मीठ, थोडा सोडा हे मिक्स करून घ्यायचे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही बनवायचे बॅटर आपल्याला हे. अशा प्रकारे तयार आहे आपले बेसन पीठ बॅटर तयार. पीठ भिजेपर्यंत आपण पापड तळून घेऊया. पापड आणि कुरडई नैवेद्यासाठी तर हे कंपल्सरी असते. तर कुरडई तळून घेऊया मस्त. तयार आहे आपले कुरडई पापड. आता आपण वडे बनवून घेऊया. आता हे वडे बनवलेले पिठामध्ये बुडवून आपल्याला तेलामध्ये सोडायचे. मस्त फुलत आहेत, पाहू शकता किती छान. पलटून घ्यायचे तर आपल्याला, पाहू शकता तयार झालेले आहेत आता. वा काय सुंदर दिसत आहेत, खूप छान मस्त गोल गोल आलेले आहेत. मस्त. मी दुसरी बॅच टाकलेली आहे, ती पण तयार आहे आता. हे तयार झालेले आहेत आपले मिनी बटाटा वडे. मस्त. आता आपण पुरे बनवून घेऊया. मस्त झालेले आहेत. आता पुरे लाटून आपण तळून घेऊया. तेल तापलेलं आहे, तळून घ्यायचे. पाहू शकता टम फुगलेले आहेत. पलटून घ्यायच्यात आता.
छान बनलेल्या आहेत पुऱ्या. पण रवा वापरल्यामुळे जास्त तेल नाहीत घेत. पाहू शकता अजिबात बिलकुल तेल नाही घेतलेलं पुऱ्यांनी रवा वापरल्यामुळे. काढून घ्यायच्यात. तयार आहेत आपल्या ह्या पुऱ्या तळून. आता सर्व करण्यासाठी तयार आहे आपली पुरी. मस्त. चला तर मग आता ताट भरूया. आपण हा पुलाव घेतलेला आहे. पनीरची भाजी, पनीर मसाला, हे आपले बटाटा वडे, कोशिंबीर, पापड, कुरडई, पुरी आणि बासुंदी. पाहू शकता काय जबरदस्त झाली बासुंदी. मस्त. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. खूप छान झालेली आहे थाळी. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला